एक स्वतःची झाली. तुझा शब्द कसा घ्यायचा म्हणजे गाव पिसा गेला आवडलं कर तुपलं इतकं वेळ असतं का जसं असं एकदम मी जे पण याच्या नंतर पण डायलॉग सांगेल ना तुम्ही तुमच्या शब्दात मांडा. हा तुम्ही काहीतरी करत राहा इथं. तर मित्रांनो खरंच खूप मेहनत असते याच्यामध्ये. अरे इथे खेळत बसा या इकडे 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 खेळा इथे. खेळाशी तर काहीतरी स्टार्ट. आवडलं का तुझं इतका उशीर असतो का काय झालं मित्र येऊन कशी घाई लावली कुठं मी इथं आवरून. ओके रेडी स्टार्ट. काय रोहितराव एवढी कुठं घाई निघली तुमची. ओके थांब काहीतरी वेगळं बोललं. घाईनं कुठं निघला तुम्ही एवढं आवरून घाईनं कुठं निघलं. काय रोहितराव एवढं आवरून कुठं निघले घाई घाईनं. काय रोहितराव एवढं आवरून कुठं निघले घाई घाईनं. ठीक आहे त्याला थोडं थोडं सांगायचं. नाही तेच ठीक आहे. नाही आज तुमचा अर्धा ठेवू आणि ताईचा अर्धा ठेवू. आपण काय करू तुम्ही काय करा असं बोला. अरे सावकारांना शेती बटाईन दिली ना इतके वर्ष त्यांच्या हाताखाली गेलं आणि आता त्यांनी बटाईनं दिली म्हणून बघितलं दुसरीकडे काम. एवढंच बोलू. मग नंतर तुमचं नाव घेऊ आधी काही भाऊ असते. अहो भाऊ आपण एक गावकरी कारण तुमचं इथलं जर शेत होतं ना 1 एकरच कोरडं शेत होतं. हां तिथं आपलं त्याच्यात पोट भागत नाही ना म्हणून आपण दुसरीकडे लोकांच्या हाताखाली काम करतो. ठीक आहे. हां म्हणून दाखव. काय करा दादा सावकारानं शेती बटाईनं दिली मग आमच्या इथं आता पोट भरत नाही. आता गावाकडे चालवत 1 एकर शेती आहे तर आता तिथं काम आहे ती. नाही 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 आपण हेच गाव आहे तुमचं. हेच गाव आहे. याच गावात तुमची 1 एकर जमीन पण आहे आणि सावकाराच्या हाताखाली तुम्ही काम करता. असं बोला की काय करावं दादा. नाही तर हां ठीक आहे दादा काय करावं दादा असं आवडलं चालू आहे ते दाखव. हां ठीक आहे. काय करा दादा सावकारानं शेती ठोक्यानं दिली आमच्या इथं काय आता उरा नाही. तुम्हाला माहिती आहे आमच्या 1 एकर शेती करोड आहे. किती घेतो रेडी तुम्ही येतो आम्ही येतो. ते सनब्राईट येतो ना तिथे ठीक आहे ना एजन्सी रेडी स्टार्ट. काय सांगू दादा तुम्हाला तर माहिती आहे आम्ही तर शेती करत होतो त्या काय म्हणतात सावकार 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 काही नाही नाही बरोबर बोलतायत तुम्ही. रॅन्डमली बोला जेवढं पण आलं फक्त मला थांबू नका. चुकलं तरी पण आपल्याला पूर्णच कंप्लीट करायचं एवढं जाणार. सावकारानं शेतीत बटाई चुकलं तरी पण ना मदत नाही थांबायचं. जेव्हापर्यंत आम्ही सांगत नाही थांबा म्हणून तेव्हापर्यंत कंटिन्यू. सावकारानं शेती बटन टाकली बटन देऊन टाकली आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली शेती आहे एक एकर. देत पद्धतच नाही. हां 1 एकर त्याच्यात आपलं पोट भागत नाही. कोरडं येते 1 एकर कोरडं असल्यामुळे त्याच्यात काही भागत नाही म्हणून आता दुसरीकडे काम बघितलं. रेडी स्टार्ट. काय सांगू दादा माझं नावच येत नाही. सावकार सावकार सावकारच्या ठिकाणी दुसरं काही एखादं नाव घ्या. काय सांगू दादा मालकानं आमची हां शेती- मालक हां मालका काय सांगू दादा या मालकानं शेती आता बटाईनं दिली आणि आम्हाला तिथं काय एक आता मिनिट बोला तुम्ही बोला बरोबर सावकार येत नाही. काही विषय नाही. काय सांगू दादा या मालकांनी शेती बटन देऊन टाकली आणि आता आम्हाला इथं काही उराना तर आम्ही आपल्याला आमची शेती जे तुम्हाला तर माहिती आहे. मग आता आम्ही तिथं चाललो. तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडे 1 एकर तिथून कोरडं आहे त्याच्यात तर आमचं भागत नाही म्हणून आम्ही आता दुसरं काम बघतो. नाही काम बघितलं तिकडं जाऊन वगैरे चालू. रेडी स्टार्ट. काय सांगू दादा मालकानं शेती बटाईन देऊन टाकली तर आम्हाला इकडं काही उरा ना. तुम्हाला तर माहिती आहे आमच्या 1 एकर शेती करोड आहे तर तिथं आम्हाला काही पुरत नाही. तर आता चालू तर आम्ही दुसरीकडे काम बघायला. तेच म्हणलं यांना की आता आवरू आपण आणि दुसरीकडे जाऊ काम बघायला.
फक्त काम बघायला ते 2 बार झालं नुसतं. हा ते झालं. आणि बोलताना नाही बोलायचं. हा एकदम सॉफ्ट बोलणं. नंतर पूर्ण बोलले ना तुम्ही, पूर्ण सॉफ्ट बोलले. पहिले 2-3 आले नाही म्हणायचं. हे आपण काय होतं, पाठ केल्यासारखं वाटतं. हा हे कंटिन्यू करा. चला होतं. परत घ्यायचं का? व्यवस्थित बोललं ते असंच बोलायचं. आणि असंच काम करता करता बोला तुम्ही, असं थांबून नका बोला. काम करता करता काहीतरी इथं या, तू कॅमेरा त्यांच्यासमोर हलव, असं जसं जाईल तसं. तुम्ही ते केलंय त्याच्यानंतर इकडे येत आहे काहीतरी असं असं करताय ते दाखव. हां गाडी काय सांगा दादा, हे मालकानं शेती बटेन काय रेडी कोणी म्हणून डायरेक्ट स्टार्ट कर. हां डायरेक्ट स्टार्ट कर, येऊन स्टार्ट कर. हे जे असं मग काम करायचं नाही असं का भाव कर की डायरेक्ट करतो ऍक्टिंग मध्ये करतो करायचं. नॉर्मल बोलायचं एकदम. खरंच हे आपण ते सिच्युएशन मध्ये आहे, तिथून आम्हाला जायचं आहे. हां चला स्टार्ट. काय सांगा दादा, या मालकानं शेती बटाईन होती केलेली, आम्ही ती बटाईन त्यांना दुसऱ्याला दिली तर आम्हाला इथं काही पुरा ना. तर आता तुम्हाला तर माहिती आहे आमची शेती तिकडची 1 एकर करोड थोडं थोडंच घेऊन आहेत राम. थोडं जमत नाही का? बोलताय नाही होत आहे. बरोबर बोलताय. अजून 2-4 वेळेस घेऊ आपण, एकदाच येत नसतं. आमच्या होतं पण ते. दादा तुम्ही लय मोठं घेता बा तुम्ही, एवढं घेता तुम्ही. अर्धच घेऊ आम्ही, अर्धच घेतो इतकं घेतो नाही. तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा. त्याच्यात आम्ही आणि 2 भाग मध्ये येतं आम्हाला अर्जुन काय बरं आपण एकदा ट्राय करू, नाही आलं तर 2दा. हां कारण एवढं चाललोय पण लेकरायचं टेन्शन यायला लागलंय आणि तिथलं शाळा पण नाही. हा नाही आणि मदत नका करू. या पोरं लेकरांचं टेन्शन यायलंय. तिकडं शाळा नाही आहे, तिथं कुठतरी हॉस्टेलमध्ये टाकायचा विचार चालू आहे. ठीक आहे तुषार घे मागं. चाललोय काय करावं? चाललोय पण पोरायचं टेन्शन यायला लागलंय आणि तिकडं शाळा पण नाही. आता हॉस्टेल घ्यायचं नाही तुम्ही एक माझं राहिलं. रेडी स्टार्ट. अच्छा मग सगळे चालले का? तिथं जायचं तर खरं आहे पण हे जरा लेकराचं टेन्शन यायला लागलंय. तिकडं शाळाच नाही आहे. तिकडं त्यांची शाळा नाही, तिकडं टेन्शन, तिकडं शाळाच नाही. हां याचं टेन्शन यायला आता बघ. तिकडं शाळा नाही आहे, तुम्ही कामाला जिथं चालले ना तिथं लेकरांची शाळा नाही आहे, तुम्हाला त्याचं टेन्शन यायलं. तुम्ही कसं बोलता? असं काय करावं, जायचं तर आहे पण जरा ह्या लेकराचं टेन्शन यायला लागलंय. आणि आता तिकडे चाललो आम्ही कामाला तर तिकडं शाळा नाही, आता तिचं जास्त टेन्शन यायला लागले. अजून भारी बोलतो मी तसं, ते सांगितलं तुम्हाला. कुठतरी हॉस्टेलमध्ये टाकायचा विचार चालू आहे. लगेच घेऊ ते पाहतो आलं. बोलले तर बोलले, हा, एकदम बोलून ठीक. टाका. चला हॉस्टेलचा विचार करायला एकटे की कोण घेऊ, आणि जर नाही आलं तर दुसरी. काय करावं, जायचं तर लागत ना थोडी जागा काय करावं, जायचं काय करावं पट्टी जायचं तर आहे. दादा माहिती तिथं लावून घ्या, तिथं पाणी लागेल. नाही नाही इथं तिथं तिथं लावून होईल का माझा हात होता नाही का. रेडी स्टार्ट. काय करावं, जायचं तर आहे पण जरा लेकराचं टेन्शन यायला लागलंय. तिकडं शाळा तर आहे पण शाळात नाहीये. बरं ठीक आहे, शाळा तर आहे पण खूप लांब आहे. तिथं येणं जाणं होणार नाही. असं बरोबर. काय करावं, जायचं तर आहे लेकराचं टेन्शन यायला लागलंय. शाळा तर नाही. तिकडं शाळा तर नाही. काय करावं, जायचं तर आहे पण लेकराचं टेन्शन आलंय आणि तिकडं तर शाळा तर नाही. हा ते लेकराचं टेन्शन यायलं हा तिकडं कारण तिकडे शाळाच नाही. हा, काय करावं काय नाही, एखाद्या हॉस्टेल विसर टाकावं एकदम मस्त असं बोला. सांगितलं जायचं तर आहे. हा जायचं तर आहे. आणि हे मारलं ना तर तोंड पुसता बोलतो. काय करावं? रेडी हां स्टार्ट. काय करा, जायचं ठीक आहे काही एकदा अजून सदर वगैरे. रेडी स्टार्ट. काय करावं, जायचं तर आहे पण जरा ह्या लेकराचं टेन्शन आलंय. तिकडं शाळा बी नाही आणि ते काय होतं नवीन अशा आम्ही एवढं काढलेल्याच्या मुलं असतं नाही. आता
आता असं म्हणा शाळा तर नाही, हॉस्टेलचा विचार करायला तर सरकारी हॉस्टेलला नंबर पण लागत नाही. शाळा तर नाही ना, हॉस्टेलचा विचार करायलोय आणि हॉस्टेलचा तर नंबर लागत नाही. सरकारी हॉस्टेलला नंबर लागा ना. शाळा तर नाही आणि हॉस्टेलचा विचार करायलोय आणि हॉस्टेलला तर सरकारी आणि नाही मला शाळा नाही, शाळा नाही आहे. हे झालं तुमचं. हां, हॉस्टेलचा विचार करायलो पण एखादं चांगलं हॉस्टेल पण कुठं टाकला ना. बरं. हॉस्टेल तर नाही. माझ्या लेकरांना मला शिकवायचं, पण माझ्या लेकराला मला शिकवायचं, माझ्यासारखं सगळं काम नाही करायचं. उन्हात काम नाही करायचं, शेतात नाही, उन्हात काम नाही करायला लावायचं. पण माझ्या लेकराला मला शिकवायचं आहे. माझ्यासारखं आयुष्य उन्हात नाही काढायचं असं म्हणा. माझ्यासारखं आयुष्य त्यांचं उन्हात नाही काढायचं, मला शिकवायचं आहे. माझ्या लेकराला मला शिकवायचं आहे. माझ्यासारखं उन्हात आयुष्य काम करायला, उन्हामध्ये आयुष्य नाही काढायचं. पण शिकवायचंय माझ्यासारखं त्यांचं आयुष्य पूर्ण उन्हात नाही घालायचं. पण माझ्यासारखं माझ्या लेकरांना मला शिकवायचं. बस. ओके स्टार्ट. रेडी स्टार्ट. पण माझ्या लेकराला मला शिकवायचं आहे, माझ्यासारखं उन्हामध्ये आयुष्य नाही घालायचं. ओके ओके ठीक आहे. पण माझ्या लेकराला मला शिकवायचं आहे, माझ्यासारखं उन्हामध्ये आयुष्य नाही घालायचं. एकदा डबल घेऊ बेटा. बसते ना त्याच्यात थोडा हानू द्यायचा नाही, थोडा कट घेतो तरी त्याला बालवाच्या ठिकाणी दादा कट बरोबर बोलताय तुम्ही. पण माझ्या लेकरांना मला शिकवायचं, माझ्यासारखं त्यांचं आयुष्य, माझ्यासारखं त्यांचं आयुष्य उन्हात नाही घालायचं मला. ठीक आहे रेडी स्टार्ट. पण माझ्यासारखं हां ठीक आहे काही विषय पण माझ्या हां घे रेडी स्टार्ट. पण माझ्या लेकराला उन्हामध्ये काम करायला नाही लावायचं मला प्यायला. ठीक आहे ना, मागं पुढं झालं तरी चालतं पण थांबू नका तुम्ही. हे बा एक गोष्ट ध्यानात ठेवायची, नॉनस्टॉप बोलायचं. पण माझ्या मुलाला मला माझ्या मुलाला शिकवायचं. हा मग हॉस्टेलमध्ये टाकून घ्या ना. रोहितराव मग हॉस्टेलमध्ये टाकून घ्या ना लेकरांना. रोहितराव मग हॉस्टेलमध्ये टाकून घ्या ना लेकरांना. मी काय म्हणालो, हॉस्टेलमध्ये टाकायचं आहे. हा मग आजकाल हॉस्टेलमध्ये व्यवस्थित जेवण भेटत नाही. असंच आहे. आणि ते असं दाखव हो भाऊ खरोखर ॲक्टिंगमध्ये खरोखरच आहे असं. टाकत राहा. रेडी स्टार्ट. दादा हॉस्टेलला तर टाकायचंय, पण तुम्हाला तर माहिती आजकाल हॉस्टेल कसे येतं, तिथं ना जेवण बरोबर नाही, शिक्षण बरोबर, आणि त्यांना तिकडे जेवण बरोबर नाही भेटल्यावर मग आम्हाला इकडे जेवण जाईल का बरं. शेवटी आई वडील तर आई वडीलच असतो. तर क्या बात. दादा हॉस्टेलला तर टाकायचंय, पण तुम्हाला तर माहिती आजकाल हॉस्टेल कसे येतं, तिथं ना जेवण बरोबर नाही, शिक्षण बरोबर, आणि त्यांना तिकडे जेवण बरोबर नाही भेटल्यावर मग आम्हाला इकडे जेवण जाईल का बरं. शेवटी आई वडील तर आई. त्याचं तर टेन्शन यायला लागलंय, काय करावं लेकरांसाठी. त्याचं टेन्शन आलं, काय करावं लेकरांसाठी. नाही कोण नाही बोललं नाही कोण नाही बोललं त्या आवाजालाच. ते व्हिडिओ म्हणते इकडे इकडे खेळतो, इकडे वाजता गेले. असं करतोय की आहे ना आपल्या गुरु नानक, म्हणजे आहे ना आपल्या नांदेडमध्ये गुरु नानक महाविद्यालय. स्टार्ट. अहो रोहितराव आहे ना मग आपल्या नांदेडमध्ये गुरु नानक महाविद्यालय, निवासी आणि अनिवासी अनुदानी शाळा आहे ती तिथं. ठीक आहे
तिथं मध्ये आहे ना गुरु नानक महाविद्यालय, ते सेमी विद्यालय. मी पुढचा विचार करतोय, मागचा विचार करतोय. तसंच होतं. ग्राउंड खूप चांगलं आहे आणि तिथलं जेवण ना बिलकुल घरच्यासारखं आहे. मी स्वतः जेवलेलं आहे. अशी खूप काही सुविधा आहे, सगळं काय तुम्हाला ओके का? आहे ना आपल्या नांदेडमध्ये अनुदान सेमी माध्यमातून आहे, 3री ते 10वी पर्यंत आहे, हॉस्टेल प्लस शाळा. आणि तिथले सुविधा जर बघितले ना तर खूप भारी आहे. तिथे ना 24 घंटे आहे ना CCTV कॅमेरा आहे. 24 घंटे CCTV कॅमेरा, 24 घंटे आहे ना मुलींसाठी वेगळा आणि मुलांसाठी